खऱ्या अर्थाने आज मी खडसे साहेबांची एक पत्रकार परिषद बघितली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी परवा म्हणजे मी त्यांच्याविषयी एक लक्षवेधी 2600 क्रमांकाची लक्षवेधी सभागृहात दाखल केली होती आणि त्याच्या उत्तरादाखल ज्या माननीय चंद्रशेखर बावनकुळे माननीय महसूल मंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याला तोडून मरोडून ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट करताय आणि बोलताना त्यांची पद जेवढी खाली आलेली आहे तेवढेच ते खाली आलेले बोलताना, म्हणून खऱ्या अर्थात त्याला उत्तर देण्यासाठी काही कागदपत्र घेऊन आपल्यासमोर आणि आपल्या माध्यमातून समाजासमोर ते येण्यासाठी मी खऱ्या अर्थाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। 2600 नंबरची जी ही माझी लक्षवेधी होती ती खऱ्या अर्थाने मानपूर शिवारामध्ये 87 एकर म्हणजे 35 हेक्टर गटामध्ये 122 नंबरचा जो गट आहे त्या गटाला घेऊन होती। त्या गटाच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अनेक आंदोलन केले। 2001 पासून ते कुटुंब त्याच्यासाठी अनेक उपोषणं किंवा यांच्या घरी यांच्या दारी खेटा मारत होतं, त्यांना विनंती करतो की आमची जमीन आम्हाला द्या। तर यांनी 2002 मध्ये तिथे तापी पूर्ण शुगर अलाइट लिमिटेड नावाने एक फर्म उभी करून त्याच्यामध्ये काही डायरेक्टर घेऊन तिथे मी शुगर फॅक्टरी करणार आहे अशा पद्धतीत त्या लोकांना आश्वासन देऊन 87 एकरच्या आजूबाजूला काहीतरी जमीन तिथे कवडीमोल भागात विकत घेतली। तुम्ही जर बघितलं असेल या जमिनीचं खरेदी खत आता माझ्याकडे आहे, हे काहीतरी 6 एकर 6 एकर जमीन आहे, ही 13 लाख रुपयामध्ये घेतलेली। आज ती रोड टच जमीन आहे, त्याला कंपाऊंड पण त्यांनी केलेलं आहे। तर ही रोड टच जमीन आजची 50 लाख रुपये भावाची जमीन त्या टायमाला त्यांनी 13 लाख रुपये भावात घेतली। शुगर फॅक्टरी झाली नाही। कालच्या दिवशी बोलताना ते सांगत होते की मी इथे इथेनॉल फॅक्टरी करणार होतो। ऑलरेडी तुम्ही जर बघितलं तापी पूर्ण शुगर अलाइट लिमिटेड नावाने हे करता आणि नंतर इथेनॉल करणार होतो। शेवटी मला माहिती आहे की त्यांचं वय पण झालं आहे, वारंवार त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीत इस्पितळामध्ये वेगळे इलाज पण होता आणि त्याच्यातून ते बरे होऊन आले काहीतरी पत्रकार परिषद घेत असतात। तर त्यांनी मागे जे पापं केले ते सगळे आता समोर यायला लागले, सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सगळे समोर आहे। ही जी महारी इतमाची जमीन होती याच्या संदर्भामध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने तक्रार केल्यानंतर 10/2/2026ला माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल यांना मुंबई यांना एक पत्रव्यवहार माननीय कलेक्टरांनी केला। त्या कलेक्टरांनी केलेल्या पत्रव्यवहारमध्ये आता पत्रव्यवहार माझ्याकडे मी तुम्हाला त्याची कॉपी देतो। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सदर जमीन ही रिग्रँडच झालेली नाही। 51-52 पासून त्याची उतारे जर बघितले, हा 6 नंबरचा कॉलम आहे की सन 51-52 पासून आजपर्यंत 7/12वरती फेरफार नोंदी पाहता सदर जमीन रिग्रँड झालेली दिसून येत नाही। जे जमीन रिग्रँडच झाली नाही तिचा खरेदी विक्रीवर होऊ शकत नाही। आणि हे महोदय कसं काय ते सरकार होतं त्यांना महसूल मंत्री केलं होतं। महसूल मंत्री असताना तुम्हाला रिग्रँडचा अर्थ समजत नसेल आणि हे सांगता की ते भोगटा वर्ग एक असताना मी खरेदी केली आहे, दादांत खोटं सांगताय। एखादी महार वतनाची जमीन जर असेल तर तिला कलेक्टरकडून खरेदी करावी लागते, ती ज्या टायमाला रिग्रँड झालेली असेल तेव्हा। यांची तर रिग्रँड झालेली जमीन नव्हती, ही ते सरळ कलेक्टर महोदयांनी लिहिलेलं पत्र आहे। आणि हे सेम जे महसूल मंत्र्यांनी मला लक्षवेधी क्रमांक 2600ला उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की ही जमीन रिग्रँड झालेली नाही आहे। तरी हे म्हणता की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की ही जमीन महारत्नाची नाही आहे। मग महारत्नाची तेव्हा नव्हती, नंतर झाली, असं कसं होऊ शकतं? ती मंडळी जे भांडते आहे ते कुठेतरी कायद्याच्या आधारावर भांडते आहे आणि त्यानंतर तुमची 2 प्रकरणं यायची आहे ती येतील। 2016मध्ये पुनर्वसन मंत्री असताना तुम्ही जे केलं आहे ते डॉक्युमेंट काढलेले आहे आणि ह्या 87 एकर जमिनीवर आजही जर उतारे पाहिले तर कापूस दिसतो, तिथे तूर दिसते, त्याचं बहुतेक तुम्ही काहीतरी लाटलंच असेल कारण याच्यावर दिसतं आहे। आणि ते जर पाहिलं आता ते सॅटेलाईट इमेज घेतले तर 100% भकास आहे, काही लागलेलं नाही आहे। त्या मावशींनी परवा पत्रकार परिषद घेतली त्या आजूबाजूचं शेत आम्ही पाहिलेलं आहे, ते सगळं पडीत आहे। अशा पद्धतीत चर्चा करणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाचा जेवढा केला तेवढा दिशेत कमी आहे। म्हणून किमान आपलं तोड जे आहे ना ते अतिशय गलिच्छ आहे ते दाखवू नका लोकांना।